नवरा बायकोचा सुखी संसार चालू असताना आपल्याच बायकोच्या माहेरचे असतात ना, तेच कारणीभूत असतात आपला संसार मोडण्यासाठी। आता माहेरची म्हटल्यावर कोण? त्यात आली आई। आता तुम्ही म्हणाल आई कसं काय संसार मोडेल? तिला तर वाटतं आपल्या लेकीचा संसार व्हावा, नवऱ्याला सासू सासऱ्याला तिनं धरून राहावं, पण नाही। काही आया अशा असतात ना की आपल्या लेकीच्या चुकांना पांघरून घालते, पण ती अत्यंत चुकीचं आहे। नवरा बायको आहे, भांडणं होणार, उद्या गोड होणार, पण तुम्ही लोक कशाला तिच्या संसारामध्ये ढवळाढवळ करताय? आपल्या लेकीच्या संसारामध्ये कधीच ढवळाढवळ करू नये। जर कधी जावयाने सासरवाडीत कॉल केला, तुमच्या मुलीची अशी चूक झाली, तशी चूक झाली, दुसऱ्या दिवशी गाडी पकडता लेकीला घ्यायला येता, पण विचारत नाही काय माझी लेक चुकली? जरी त्यांनी जर तिच्या चुका सांगितल्या, नाही 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 माझी मुलगी अशी करतच नाही, माझ्या मुलगीला या गोष्टीची सवयच नाही, आजवर आमच्याकडे लहानाची मोठी झाली, तिनं तेव्हा कधी असं केलं नाही, तुमच्याकडेच आल्यावर बरं केलं, असं तिच्या प्रत्येक चुकाला तुम्ही पांघरून घालताय ना, त्यामुळेच आपल्या लेकीचा संसार मोडतो। आपल्या लेकीचा संसार मोडण्यापेक्षा तिला समजवायला पाहिजे, असू दे नवरा आहे चुकला, माहेरी आल्यावरती किती दिवस तुझ्या आयुष्याला आम्ही पुरणार आहे, आम्ही आज आहे म्हातारा माणूस तो उद्या नाही, तुझ्या नवऱ्यासोबत चांगली राहा, नवराच तुझ्यासोबत आयुष्यभर आहे, असं बोलायला पाहिजे आणि तिचा संसार सावरायला पाहिजे, तिचा संसार मोडायला नाही पाहिजे। या अशा आया असतात ना